हे बघ भैयू, पॉवर प्लांट काय चीज आहे तुला माहिती आहे काय? आधी नीट समजून घे, पॉवर प्लांट लय मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं भलं होणार आहे. त्याच्यासाठीच तर अर्जुन रात्रंदिवस राबतोय. काय इकडे बघ मी काय म्हणतोय. त्याच्यामुळं मी जी तुला जमीन दिली ती तू अर्जुनला देऊन टाक. अहो पण दाजी, अरे मी तर म्हणतो फुकाट देऊन टाक. अरे एवढीसा स्वार्थ नाही त्याला. सगळं निस्वार्थीपणे फक्त लोकांच्या कल्याणासाठी झटतोय तो. का हे बघ हा आलाच. अरे आपल्याच पॉवर प्लांट बद्दल बोलत होतो. तुझाच विषय चालला होता आता. बलराम, तुला काय वाटतं? मला काय माहिती नाही तू काय गेम केलास ते. तुझी सगळी नाटकं आहेत ना, ती बंद कर. मला सगळं माहिती आहे. तुझी जमीन तू या जेलमधून सुटून आलेल्या भैयूला विकलीस. अर्जुनराव, अहो तुम्ही असं काय म्हणताय? म्हणजे जेल काय? मी ते तुम्हाला तर माहिती ना, मी ते तिकडं नागालँड आणि रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं. ए फुकणे, तुझ्या डोक्यावर उगवलेले केस किती, त्यातले काळे किती, पांढरे किती, सगळं माहिती आहे मला. तू कुठे खडी फोडत होतास, कुठल्या जेलमध्ये होतास, सगळं माहिती आहे मला. तुझ्या आजूबाजूच्या सेलमध्ये कोण होतं ना ते पण माहिती आहे मला. सगळं सगळं माहिती आहे. हो पण ते फक्त कृष्ण आणि दादासाठी मी शांत आहे. उगा नडू नका मला. हे बलराम, तुला काय वाटलं याला जमीन विकून सुटशील तू? मग अशी बरोबर बोललास. हे मी माझ्यासाठी नाही करत, गावासाठी करतो. माझ्यासाठी करत असतो ना तर कधी सोडलं असतं. काय रे भैयू? आता नाही सोडणार. दाजी, हा त्याला सगळं माहिती आहे. हे बघा, मला परत माझं तंगड मोडायचं नाही, हॉस्पिटलात पण जायचं नाही. उगाच तुम्ही मला बळीचा बकरा करू नका. बघा लय भेटतो लागा तू. काय नाही करत त्यो. सगळ्या पोकाळा धमके आहेत. आणि तुझ्या पाठीमागं एवढा पैलवान गडी उभा आहे. टेन्शन घेऊ नको. कसे शत्रू कधी हुलकावणी देतो आणि कधी वार करतो हे मला पक्क माहिती. आत्ता तो भडाकलाय म्हणजे वार वरमी लागलाय. दादा, अरे अर्जुन, आलास? खरं तर तुझा मेसेज आला ना की मीटिंग एकदम सुरळीत पार पडली, तेव्हाच तुला कॉल करणार होतो. अरे मग करायचा ना. हा असा प्रत्यक्ष बोलण्यातला जो आनंद आहे ना, फोनवर बोलण्यात नाही. मग ऑल ओके ना? हा म्हणजे तसं काही टेन्शनचं काम नाहीये. दे आर स्टील ऑन बोर्ड. फक्त हां, ते बलरामनं जो काही गेम टाकला ना त्याचं काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. दादा, नाहीतर खरंच क्रिटिकल होईल सगळं. काहीही क्रिटिकल होणार नाही. तू आहेस ना, तू करशील सगळं नीट, मला खात्री आहे. दादा, तू आहे ना, तू असा सोबत राहा.
म्हणजे मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही. अर्जुन, खरं असं का बोलतोयस? हा तुझा दादा कायम तुझ्या सोबत आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आणि अरे मी कामाबद्दल नाही विचारत आहे, सावित्री मॅडम बद्दल. एव्हरीथिंग ओके ना? हुशार आहेत त्या. ते मी पहिल्या भेटीतच ओळखलं होतं. हुशार तर ते आहेत. नाही म्हणजे तसं नाही. म्हणजे हुशार नाही आहेत? नाही, हुशार आहेतच त्या. पण काय? पण आमच्यात तो विषय येण्याची वेळच आली नाही. त्यांनीच तोडगा काढला त्याच्यावर. तोडगा? दादा, आम्ही मुंबईत एकत्र नव्हतो. काय? त्या सुवर्णलताच्या कुठल्या तरी मैत्रिणीकडे गेल्या होत्या राहायला. अरे देवा, म्हणजे गाडी पुढं सरकलीच नाही? हो, त्यांच्या नाही या उत्तरावरच अडकून बसली आहे गाडी. आणि तुला सांगू का दादा, मला ना आता कुठलेच होप्स राहिले नाही त्या रिलेशन मधून. त्यांच्या नाही नंतरची झोप उडाली आहे ना, ती उडालीच आहे. अर्जुन, मी ना एका पुस्तकात स्वामी विवेकानंदांचं फार सुंदर वाक्य वाचलं होतं. एक व्यक्ती त्यांच्याकडे येतो आणि त्यांना विचारतो, स्वामीजी, सब कुछ खोने से ज्यादा बुरा क्या हो सकता है? त्यावर स्वामीजींनी फार समर्पक उत्तर दिलं. ते म्हणले, उस उम्मीद का खोना जिसके भरोसे हम खोया हुआ वापस पा सकते हैं. कळलं का? उम्मीद, उम्मीद पे दुनिया कायम है. जा अर्जुन, प्रवास फार झालाय, जा विश्रांती घे. उम्मीद. काय रे, ओके आहे ना सगळं? हा, बाकी सगळं ओके. बाकी सगळं ओके आहे म्हणजे? मामा, अरे पत्त्यांच्या कॅट मध्ये कसं चॅलेंज खेळताना आपण थापा मारतो, तशा नुसत्या थापांवर थापा. मावशी मावशी अशी माझ्या डोळ्यासमोर होती मामा, आणि चक्कर येऊन पडली रे. आम्ही काहीच करू शकलो नाही. म्हणजे? अरे मामा, आम्ही तिथं जावं आणि एखाद्या हिरोची एंट्री व्हावी ना, तशी झपकन एक गाडी समोर आली आणि त्या गाडीतून कोण उतरावं? अर्जुन कवठे. त्यानेच नेलं मावशीला दवाखान्यात. आणि मग आम्ही पण जे होईन ते होईन असं म्हणलं आणि धाडस करून गेलो दवाखान्यात. सगळ्यात जास्त सावी कुठे फापालली माहितीये का तुला? सावी, मावशी आणि तिरसट एकाच वॉर्ड मध्ये. आणि त्याहून जास्त कहर काय माहितीये? काय? ती प्रिया, तिला तर सावीने अशी गुंडाळली का नाही की तिनं मावशीची मुलगी म्हणून डिस्चार्ज पेपरवर सह्या केल्यात. बोल मामा, कुणाला काय चुना लावलाय आम्ही, आम्हाला पण लक्षात नाही बघा. मामा, काय झालं रे? निस्तरलं की सगळं, आता का टेन्शन घ्यायला लागलास? सगळं निस्तरलंय असं तुला वाटतंय चमके, पण काहीच निस्तरलेलं नाहीये. इथनं लवकरात लवकर बाहेर पडायला पाहिजे. तिथं गुंतून राहता कामा नये. हे अर्जुन, प्रिया कोण आहे बापले? मामा, हे कळतंय मला, पण आता पण बिन काय नाही चमके. त्या कवटेकरांचे उपकार एवढे पण वाढायला नकोत की आपण सगळे त्याखाली दबून जाऊ. आता जे ठरलं होतं तसंच्या तसंच करायचं. त्यांचा विश्वास जिंकायचा, त्याला प्रेमात पाडायचं, त्याच्याशी खोटं खोटं लग्न करायचं, त्याच्या सह्या घ्यायच्या आणि इथनं सटकायचं. बस. आतापर्यंत सावीच्या पद्धतीनं लेवल करायचा प्रयत्न केला. आता मी सांगतोय तसंच करायचं आणि त्या अर्जुन कवठेकरचं तिकीट फाडायचं. इमोशनल फालुदा करायचाच नाही अजिबात. 25 वर्षांचा अनुभव आहे माझा.
आतापर्यंत आपण कुठल्याच चोरीत अडकलो नाही, त्याचं कारण एकच, आपण कधीच कुणाच्यात इमोशनली अडकलो नाही. आणि हिला ह्या इमोशनल अडकाडकीतनं कसं बाहेर काढायचं ते आता माझ्याकडे लागलं. आता बरोबर सगळ्यांची तिकीट फाडतो का नाही ते बघच. मामा मिस सावित्री, तुम्ही इथे काय करता? सर ते मी तुमच्यासाठी आले. तुम्हाला प्रियानं सांगितलं ना? हा प्रियाने सांगितलं मला. ते काय झालं, तुम्ही कुठे आहात विचारण्यासाठी मी फोन करत होते ना तुम्हाला. तुमचा लागला नाही फोन, मग प्रियाला केला फोन, मग ती म्हणली तुम्ही इकडे या. मी नाही केलाय तिला फोन. मी तिथे पोहोचले ना तेव्हा ती ऑलरेडी तिकडेच होती. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर बोला मिस सावित्री. अहो बोला. नाही, अगदी शब्द आणि शब्द ऐकतोय मी तुमचा. सर ते खानविलकर साहेबांचा फोन आलेला. त्यांना 5 वाजणार आहेत पोचायला. अच्छा, तर उशीर होईल म्हणून सॉरी सांगितलंय. ठीक आहे. मिस सावित्री, तुम्ही कधी सॉरी म्हणणार आहात? सॉरी कशाबद्दल? काही चुकलंय का सर? चूक चूक तर आहे, आणि अशी चूक झाली आहे की जी मला अजिबात आवडत नाही. याला सगळं कळलं की काय? कशाबद्दल विचारतोय नेमका? मिस सावित्री, मनातल्या मनात बोलणं बंद करा. मी तुम्हाला स्पष्टच विचारतोय, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? सावे, कन्फर्म याला तुझ्याबद्दल कळले. सांगून टाक सगळं. सर मी तुम्हाला आता सगळं सांग. काल तुम्ही मला असं का सांगितलं? तुम्ही लोहिया हॉस्पिटलला प्रियाच्या सांगण्यावरून आला होतात. खरं तर तुमचं आणि प्रियाचं काहीच बोलणं झालं नव्हतं, कारण फोनच झाला. अरे देवा, याच्याबद्दल बोलतोय हा. सर मी मनात अजिबात बोलत नाही आता. तुम्हीच म्हणता ना की ऍक्शन आणि रिॲक्शन मध्ये वेळ घ्यायला पाहिजे. वेळ घेतला. हवा तेवढा वेळ घ्या, फक्त मला खरं खरं उत्तर द्यायचं. हो सर. तुम्हाला कसं कळलं की मी कुठे आहे? तुम्ही माझ्याशी खोटं बोललात मिस सावित्री, पण का? मी तुम्हाला काहीतरी विचारतोय मिस सावित्री. सर ते सुवर्णलताने सांगितलं. सुवर्णलता? त्यांनी कसं सांगितलं? त्यांचा काय संबंध आहे? तिने कारण तुमची गाडी हॉस्पिटलला जाताना पाहिली ना. तिला वाटलं मी आणि तुम्ही हॉस्पिटलला जाताय. तिला कळलं नाही म्हणून तिने मला कॉल केला होता की हॉस्पिटलला का बरं जाताय, कारण तिला टेन्शन आलं की काही झालं का कोणाला म्हणून.
मग मलाही नाही कळलं की इथे इन्व्हेस्टर्स आपली वाट पाहत बसले होते, तरी तुम्ही हॉस्पिटलला गेलात तर काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय त्यात जाणार नाही तुम्ही. मग मला पण आलं म्हणजे टेन्शन, म्हणून मग मी हॉस्पिटलला आले लगेच. हे सगळं ठीक आहे मिस सावित्री, पण माझा प्रश्न तसाच राहतो ना, अनुत्तरित. नाही, जर तुम्हाला माहित होतं की सुवर्णलताने तुम्हाला सांगितलंय तर तुम्ही मला हे कालच सांगू शकला असतात. काल का नाही सांगितलं? केस पाडला होता सर, ते केस पाडला होता त्या इन्व्हेस्टर्सनी. मला प्रश्न विचारून त्यांना काय उत्तर द्यायचं मला कळतच नव्हतं सर. मग सुवर्णलतानी फोन केला तेव्हा आहे तसेच निघाले. काल हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये फक्त तुमच्या होला हो मिळवलं, कारण ते एक्सप्लेनेशन देण्यात वेळ गेला असता आणि तुमची मीटिंग पण चुकली असती. मिस सावित्री, बसा. मिस सावित्री, एक सांगू? नाही म्हणजे तुम्हाला एव्हाना कळलं असेल की माझ्या घरातली 3 माणसं सोडली तर माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास आहे. अनेक बाबतीत खोटं कितीही हार्मलेस असलं किंवा कितीही छोटं असलं ना, तर ते प्लीज मला सांगा. नाही म्हणजे विश्वास ठेवणं काय आहे हे मला नाही माहिती, पण आता जर मी तो ठेवत असेल ना तर तो विश्वास सापा. नाहीतर इथून पुढे कोणावरही विश्वास ठेवणं फार कठीण जाईल. आता मी जो विश्वास ठेवलाय ना ते मला आवडतंय. आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर हे बंद होईल. त्यामुळे सांगतोय, कुठल्याही बाबतीत माझ्याशी खोटं बोलू. मी तुमच्याशी आतापर्यंत जे काही बोलली आहे त्यातला शब्द खोटा आहे सर. काय झालं? येतंय ना लक्षात? हो सर. ओला हो तरी नाही ना म्हणत आहे? हो सर. नाही म्हणजे नाही सर. या नात्यातली प्रत्येक गोष्ट खोटी आहे सर, पण मी काहीच बोलू शकत नाही, काहीच नाही. तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग होणं, आपलं लग्न होणं अशी मी स्वप्न बघितली आहेत. मला तुमच्याशी लग्न करायचं, त्याचा तुम्ही विचार कराल का? नाही,
तुझ्यासाठी इतकी चांगली नाहीये रे मी. माझं आयुष्यात झूम करून पाहशील तर तोंड पाहणार नाहीस माझं. नको कुंकून राहू. सावे हा गुंता सोडव लवकर.